हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18, श्लोक क्रमांक 28. असमाधेर विक्षेपान न मुमुक्षुर न चेतरहा निश्चित्य कल्पतम पश्यन ब्रह्मै वास्ते महाशयः. भावार्थ: महाशय समाधी रहित विक्षेप रहित असतो. तो मुमुक्षु आहे असे म्हणता येत नाही, तसेच तो मुमुक्षु नाही असेही म्हणता येत नाही. संसार पूर्णपणे कल्पनामय आहे याची खात्री झाल्यामुळे त्याचे आत्मब्रह्मी वास्तव्य असते. महाशय म्हणजे ज्याला जीवनाचा सर्वात महान सर्वोच्च आशय ज्ञात झालेला आहे, उमजलेला आहे. एवढेच नव्हे तर महाशय म्हणजे ज्याला जीवनाचा अंतिम हेतू साध्य झाला आहे. महाशय म्हणजे ज्याचे प्रत्यक्ष जीवनाचरण मानवी योनीच्या शेवटच्या आत्यंतिक अंतिम टोकाला जाऊन पोहोचले आहे. आता यानंतर मानवी जीवनाची आणखी काही उत्क्रांती शिल्लक नाही. आता एक किंचित हलकासा धक्का लागला की तो सायुज्यमुक्त झाला. महाशय मानवी योनीच्या शेवटच्या अवस्थेला पोहोचलेला असल्यामुळे तो महामानव असतो. जेवढे जमेल तितके प्रभू कार्य तो करत असतो. आपल्याबरोबर इतरांना सहभागी करून घेऊन या आत्मप्रवाहात त्यांना स्नान घडवत असतो. समाधीरहित. महाशय समाधीरहित असतो याचा अर्थ असा नव्हे की त्याला समाधीचे वावडे असते, तिटकारा असतो, परंतु त्याला आता समाधीची आवश्यकताच उरत नाही. तो आता स्वभावताच समाधानी असतो, जीवनाला साक्षी असतो. जी आहे ती प्रभुलीला आहे हे त्याला उमजलेले असते. त्याने जाणलेले असते की येथे भूत किंवा भविष्य नाही, जे आहे ते फक्त वर्तमान आहे. त्याचा तो मोठ्या समाधानाने कैवल्यानंद घेत असतो. मुद्दाम सिद्धासन घालून समाधी लावण्याची त्याला गरज भासत नाही, कारण तो सहजच त्या भावावस्थेत असतो. समाधी हीच त्याची सहजावस्था असते. दिसायला तो भौतिकात असला तरी प्रत्यक्ष तो समाधी अवस्था जगत असतो. भगवान श्री रामकृष्ण परमहंस असे सदा समाधी अवस्थेतच असत. विक्षेपरहित. महाशय समाधीरहित असल्यामुळे तो विक्षेपरहित असतो. विक्षेप याचा अर्थ सद्य जे जीवन आहे ते अपुरे आहे. प्राप्त जीवनाबद्दल तक्रार आहे. जे आहे त्यात बदल हवा आहे. वासना, कामना आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्यात अपयश येत आहे आणि म्हणून तक्रार आहे. त्यात समाधान नाही. महाशय जे आहे त्यात पूर्ण तृप्त असतो. त्याची कसलीही, अगदी जराही तक्रार नसते. त्याला कसलीही आकांक्षा नसते. अमुक पाहिजे आणि तमुक नको हा विचारच त्याला शिवत नाही. प्रभूने जे दिले आहे ते देण्यात त्या प्रभूचा निश्चितच काही हेतू आहे हे त्याने ओळखलेले असते. त्यामुळे जे आहे तो प्रभू प्रसाद स्वीकारून तो मोठ्या आनंदाने जीवन जगत असतो. मुमुक्षु. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की तो मुमुक्षु आहे असे म्हणता येत नाही, तसेच तो मुमुक्षु नाही असेही म्हणता येत नाही. मुमुक्षु म्हणजे जीवनाबद्दल केवळ कुतूहल नाही की हे काय आहे त्याची माहिती करून घेऊन आश्चर्य शमवून घ्यावे. तसेच मुमुक्षु म्हणजे ज्ञान जिज्ञासा नव्हे. जीवनाचे ज्ञान करून घेतले की त्या विषयाची ज्ञान जिज्ञासा समाप्त होते. असा जिज्ञासू येथून दूर होऊन नवीन ज्ञान प्राप्त करायला मोकळा होतो. मुमुक्षु याचा अर्थ ज्याने कुतूहल म्हणून जीवनाचे ज्ञान आत्मसात करून घेतले आहे आणि आता तसे तो प्रत्यक्ष जीवन जगत आहे. महाशय ज्ञानी झालेला असल्यामुळे तो मुमुक्षु नसतो, तसेच तो मुमुक्षु असतोही. तो अजून सायुज्यमुक्त झालेला नसतो. महाशय समाजसेवा करत असतो. अशा वेळी त्याला त्या अनुभवामधून ज्ञान होत असते. त्यामुळे तो मुमुक्षुही असतो. आत्मब्रह्मानंदी. महाशय समाजात असूनही आकांक्षारहित
समाधीच्या सहजावस्थेत असल्यामुळे त्याला संसार पूर्णपणे कल्पनामय आहे याची खात्री झालेली असते. समाजात असूनही त्याची आत्मब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. त्यामुळे वैचारिक अवस्थेत त्याचे आत्मब्रह्मी वास्तव्य असते. हरिओम.